नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते हे मतदारसंघात प्रचार दौरा करत आहेत। सोमवारी त्यांनी मेरी म्हसरूळ प्रभागात प्रचाराचा दौरा केला। यावेळेस त्यांनी साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। उमेदवार गणेश गीते यांचं प्रभागात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं। तसेच महिलांनी गीते यांचं औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उमेदवार गणेश गीते यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी विकासाच्या कामाचे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत पोहोचतोय। मतदारसंघात रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी निवडणूक लढत असल्याचं देखील सांगितलं। आता आपण आहोत महाविकास आघाडीच्या नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गीते यांच्या सोबत। काय सांगाल, आपण आता प्रचार रॅलीमध्ये आहात, कशा प्रकारचा आपल्याला प्रतिसाद भेटतोय नागरिकांकडून? या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। तूही माझ्या बरोबर बऱ्याच वेळेचा फिरतोय, तुलाही दिसतंय काय चाललंय, त्यामुळे मतदारांचा एकदम मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे या ठिकाणी। आपण नागरिकांसमोर कशा प्रकारचे मुद्दे घेऊन जात आहात, कशा प्रकारचा विकास आपल्याकडून नागरिकांना अपेक्षित आहे? आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात कुठलंही असं एक विकासक किंवा एखादं विकासाला दिशा देईल असं एकही काम नाही झालं। त्यामुळे मी त्या विकासाच्या कामाचा मुद्दे लोकांकडे घेऊन जातोय। त्यानंतर ह्या मतदारसंघात वाढलेली गुंडागर्दी, ज्या व्यक्तीला कोणी पूर्ण चौकात नगरामध्ये स्वीकारत नाही, त्या प्रत्येक नगरामधला जो टोळी बहाद्दर आहे तो चौकातल्या आमदारांबरोबर फिरतो। त्यामुळे या ठिकाणची दादागिरी कमी करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि या मतदारसंघात रोजगारी निर्माण करण्यासाठी या मुद्द्यावर मी निवडणूक लढतो। आत्ताच आपल्याच प्रभागातल्या एका उमेदवारावर गुन्हा दाखल झालेला आहे रॉबरीचा, काय सांगाल याबद्दल? नाही, त्याबद्दल मला काही माहित नाही। तो त्यांचाच कॅन्डिडेट होता, त्यांनीच एखाद्या वेळेस थांबवायला त्यांचे मतं काही बॅलन्स होत असतील, त्याच्यामुळे केला असेल त्यांनी। त्याबद्दल मला काही माहित नाही, मला माझ्याबद्दल माहिती आहे। नक्कीच हे होते आपल्यासोबत नाशिक पूर्वचे अधिकृत उमेदवार गणेश गीते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव हुगे, नाशिक। या प्रचार दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी जोरदार घोषणाबाजी करत प्रचारात रंगत आणली। नाशिक पूर्व मतदारसंघात विकासक चेहरा हवा अशा भावना मतदारांकडून यावेळी व्यक्त करण्यात आल्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव हुगे।